कडाक्याच्या थंडीमध्ये शरीराला उष्ण पदार्थांची आवश्यकता असते। मेथी व बाजरी हे दोनही पदार्थ उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये शरीराला पोषक असतात। नमस्कार, मी अयोध्याज मिनी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज मी गावरान मेथीची रस्सा भाजी, ठेचा व बाजरीची भाकरी असा बेत केला आहे। अशाच नवनवीन रेसिपींसाठी अयोध्याज मिनी वर्ल्ड चॅनलला सबस्क्राइब करा। पहिल्यांदा मेथीची रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी मेथी ही निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे। भाजीच्या वाटण्यासाठी इथे पॅन मध्ये मी अर्धा वाटी शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेतले आहे। आता भाजलेले शेंगदाणे हे थंड होण्यासाठी आपल्याला प्लेटमध्ये एका बाजूला काढून घ्यायचे आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या व 10 ते 12 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या। मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता। यात आपण आता चवीनुसार मीठ हे टाकून घेतलं आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता इथे बघा, वाटण हे आपलं मिक्सरमध्ये छान असं वाटून झालेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे जे थंड करून घेतले आहे ते आपण आता टाकून घेणार आहोत। आता हे शेंगदाणे हे आपल्याला पहिल्यांदा कोरडेच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे। आता या कोरड्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून या शेंगदाण्याची आपल्याला व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता, इथे मी पाणी टाकून शेंगदाण्याची पेस्ट ही तयार करून घेतली आहे। अशाच कन्सिस्टन्सीची पेस्ट ही आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर बघा, इथे पेस्ट ही आपली आता तयार झालेली आहे। आता गॅसवर कढईमध्ये तेल हे गरम व्हायला ठेवलं होतं। यात आपण फोडणीसाठी 1 चमचा जिरे व 1 चमचा मोहरी हे टाकून घेतले। ते छान आता फुलू दिले। आता तेलात आपण लसूण मिरचीचे वाटण टाकले। हे तेलात आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचे आहे। गॅस मंदच ठेवायचा, नाहीतर मिरचीचा हा ठसका होऊ शकतो। आता हे वाटण छान परतल्यानंतर यात आपण मेथीची भाजी ही टाकून घेणार आहोत। तर भाजी ही तेलात वाटण्यासोबत पाणी सुटेपर्यंत छान अशी आता आपल्याला परतून घ्यायची आहे। भाजी ही 4 ते 5 मिनिट आपली छान परतली गेली आहे। आता यात आपण शेंगदाण्याचे पाणी घालून जे वाटण बनवलं ते टाकून घेतलं व जसा रस्सा आपल्याला घट्ट किंवा पातळ हवा असेल तसे आपण आता यात पाणी हे टाकून घेतलं आहे। एकदा भाजी आपण आता परत व्यवस्थित हलवून घेतली आणि 10 ते 12 मिनिट उकळी काढून ही भाजी आता शिजवून घेतली। मेथीची पानं ही कोवळी असल्यामुळे भाजी ही लवकर शिजते। जास्त वेळ भाजी शिजवली तर ती कडूही होऊ शकते। आता बघा, भाजी आपली इथे छान अशी शिजली आहे। भाजी ही आता आपली तयार झालेली आहे, ती आपण साईडला काढून घेतली। आता ठेचा बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलं। आता या तेलामध्ये आपण 8 ते 10 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या। 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकून आपण तेलात त्या मिनिटभर ह्याचा परतून घेतल्या। आता यात आपण कच्चे शेंगदाणे अर्धी वाटी हे टाकून घेतलेले आहे। आता लसूण आणि मिरची सोबत हे शेंगदाणे आपल्याला 8 ते 10 मिनिटं छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे। थोडेसे भाजून घेतल्यामुळे शेंगदाण्याचा आणि मिरची लसूणचा कच्चेपणा हा थोडासा निघून जातो व आपल्या ठेच्याला छान अशी चव येते। त्यामुळे हे आपल्याला 5 ते 10 मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे। आता हे आपलं भाजून झालेलं आहे। हे आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलं। आता थंड झालेले लसूण, मिरची आणि शेंगदाणे एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्यात आपल्याला चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर ही टाकून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला मिक्सर चालू बंद करत हे जाडसर असं वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर बघा, इथे मी जाडसर असं ठेच्यासाठी वाटण तयार करून घेतलं आहे। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचं आहे व मंद गॅसवर 5-10 मिनिट आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर बघा, 5-10 मिनिट झालीत, आपला ठेचा हा आता तयार झालेला आहे। आता हा ठेचा आपण एका वाटीत साईडला काढून घेतला आहे। आता मेथीची रस्सा भाजी व ठेचा हा आपला तयार झालेला आहे। तर आता आपल्याला बाजरीची भाकर बनवून घ्यायची आहे। बाजरीची भाकरी बनवण्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये भाकरीसाठी पीठ हे काढून घेतलंय। आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला पिठाचा गोळा भाकरीसाठी तयार करून घ्यायचा आहे। आता हा पिठाचा तयार गोळा आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे। भाकरीसाठी लागणारं पीठ हे आपण जितकं जास्त वेळ मळून घ्याल तितकी भाकरी ही आपली छान होते। आता प्लेटमध्ये कोरडं पीठ टाकून व हातालाही कोरडं पीठ लावत पहिल्यांदा एका हाताने व नंतर दोनही हाताने व्यवस्थित असं थापत आपल्याला भाकर ही आता थापून घ्यायची आहे। तर बघा, पहिल्यांदा एकाच हाताने व नंतर दोनही हाताने मी छान अशी भाकर थापून घेतलेली आहे। तर मध्यम जाडीची भाकर ही इथे आपल्याला थापून घ्यायची आहे। बघा, भाकर ही आपली तयार झालेली आहे।
आता गरम तव्यावर मीडियम फ्लेमवर ही भाकर आपण टाकून घेतली आहे व भाकरीला वरच्या बाजूने आपण व्यवस्थित असं सगळीकडे पाणी हे लावून घेतलेलं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर भाकर ही आपल्याला उलटून घ्यायची आहे। खालच्या बाजूने आता 7 ते 8 मिनिट आपल्याला चेक करत करत ही भाकर चांगली भाजून घ्यायची आहे। खालच्या बाजूने भाकर चांगली भाजल्यानंतर तवा काढून घेऊन गॅसवरच ही भाकर आपल्याला वरच्या बाजूने भाजून घ्यायची आहे। आता भाकरही आपली तयार आहे। आता इथे गावरान मेथीची रस्सा भाजी, झणझणीत ठेचा व बाजरीची भाकरी असं जेवणाचं ताट आपलं तयार आहे। तर आजचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।